नमस्कार मंडळी. पोटगी खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय, कारण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आपल्याकडे आपली जी कुटुंब व्यवस्था आहे त्याच्यावरती एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतंय का काय, कुटुंब व्यवस्था मोडकळीला येते का काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं फॅमिली कोर्टातल्या केसेस वाढतायत, ज्या पद्धतीनं पती पत्नींमधले तणाव वाढतायत ते आणि ज्या पद्धतीनं ह्या केसेस कोर्टात येत आहेत ते पाहिलं तर मग त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, मग ते पोटगी असेल, ग्राउंड्स ऑफ डिवोर्स असतील, मग ही केस कशी करायची, काय करायची वगैरे इत्यादी एक ना अनेक शंका मनात असतात. आणि मग त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट तो म्हणजे पोटगी. मी कोर्टात गेले तर मला पोटगी किती मिळेल? किंवा माझ्या विरुद्ध माझी बायको कोर्टात गेली तर तिला पोटगी किती मिळेल? किंवा मी नवरा आहे, मी पुरुष आहे, मला पोटगी मिळेल का नाही? मग माझ्या आई-वडिलांची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीवरती पोटगीचा काय परिणाम होतो? इत्यादी इत्यादी एक ना अनेक. चला तर काहीतरी प्रश्नांची ॲटलीस्ट थोड्या तरी प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया माझ्या या व्हिडिओद्वारे. नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत देखील हा पोहोचवा. पोटगी पोटगी हा जो काही विषय आहे ना, त्याची डेफिनेशन आपल्याला फक्त अगदी सुरुवातीला जी आढळते ती एकाच कायद्यात आढळते, ती म्हणजे हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ऍक्ट, की ज्याच्यामध्ये पोटगी म्हणजे काय तर अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार ह्याचा जो काही आपल्याला खर्च असतो आणि एज्युकेशन तो म्हणजे पोटगी. मग आता पोटगी कधी कधी मिळू शकते, कोणाला मिळू शकते हे मी माझ्या पोटगीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच आहे. हा व्हिडिओ पाहायच्या अगोदर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण हा व्हिडिओ त्या व्हिडिओच्या पुढची ॲडिशनल माहिती आहे, अधिकची माहिती आहे, त्यामुळे तोही जरूर पहा. तर त्याच्यात मी जे काही सांगितलं आहे त्याप्रमाणे कोणाकोणाला पोटगी मिळू शकते, कधी मिळू शकते हे मी सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. आता आज मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे पोटगी देताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो. इन्कम, प्रॉपर्टी, एज्युकेशन इत्यादी इत्यादी. तर आज आपण त्याच्याविषयी माहिती करून घेऊया. तर नॉर्मली आपल्याला पोटगीची जी काही तंटे दिसतात, पोटगीच्या ज्या काही केसेस दिसतात त्या नवरा बायकोंमधल्या दिसतात. तर एक लक्षात घ्या, जर हिंदू मॅरेज ऍक्ट खाली किंवा पारसी पद्धतीनं लग्न झालेलं असेल तर पती आणि पत्नी दोघंही एकमेकांच्या विरुद्ध पोटगी मागायला सक्षम आहेत. त्यांना दोघांनाही एकमेकांच्या विरुद्ध पोटगी मागता येते. इतर कुठल्या धर्माखाली लग्न झालेलं असेल किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न झालेलं असेल तर मात्र फक्त पत्नी पती विरुद्ध पोटगी मागू शकते, पती पत्नी विरुद्ध पोटगी मागू शकत नाही. मुलांच्या बाबतीत काय तर मूल ज्याच्याकडे असतं ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध म्हणजे आई वडिलांच्या विरुद्ध किंवा वडील आईच्या विरुद्ध पोटगी मागू शकतात. मग आता ही पोटगी कधी मिळते आपल्याला तर कोर्टात केस दाखल केल्यानंतर तुर्तातुर्त पोटगीची एक आपल्याकडे प्रोव्हिजन आहे आणि नंतर फायनल पोटगीची एक प्रोव्हिजन आहे. तर तुर्तातुर्त पोटगी म्हणजे काय तर कोर्टात केस पेंडिंग असताना जी पोटगी दिली जाते, जी रक्कम दिली जाते त्या रकमेला म्हणायचं तुर्तातुर्त पोटगी. आता ही रक्कम देताना कोर्ट कुठली गोष्ट लक्षात घेतं तर ही रक्कम घेताना कोर्ट लक्षात घेतं की पोटगी मागणाऱ्या व्यक्तीची आणि ज्या व्यक्तीकडून पोटगी मागितलीये त्या व्यक्तीचं इन्कम काय आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, त्यांचं एज्युकेशनल स्टेटस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग ही पोटगी ग्रांट केली जाते. मग पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जर एखादी स्त्री काम करते, वर्किंग आहे तर तिला पोटगी मिळेल का, कारण तिला पगार मिळतोय, ती कमावतीये, मग कमावत्या स्त्रीला पोटगी मिळेल का तर त्याचं उत्तर आहे, हा जो विचार आहे, हा जो प्रश्न आहे कमावत्या स्त्रीला पोटगी मिळेल का, हा पूर्णपणे त्या स्त्रीचं उत्पन्न किती आणि तिचा जो पती आहे त्याचं उत्पन्न किती ह्याच्यावरती अवलंबून आहे. केवळ ती कमावतीये म्हणून तिला पोटगी मिळत नाही असं होत नाही. त्या दोघांचं उत्पन्न किती आहे ह्याच्यावरती ह्या गोष्टी ठरतात. मग आता उत्पन्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठल्या कुठल्या प्रकारचं उत्पन्न लक्षात घेतलं जातं तर अर्थात पगार. जर नोकरी करणारी व्यक्ती असेल तर पगार हे त्याचं उत्पन्नाचं साधन असतं. सो पगार. व्यवसाय करणारी व्यक्ती असेल तर त्याचं जे काही व्यावसायिक उत्पन्न असतं ते उत्पन्न. काही वेळेला असं असतं की आपल्याकडे एकापेक्षा जास्ती प्रॉपर्टीज असतात, एकापेक्षा जास्ती घरं असतात, मग त्याच्यातनं आपल्याला काही भाडं मिळत असतं. आता ह्या भाड्याला आपण काय म्हणणार, ते उत्पन्नच आहे, त्यामुळे ते उत्पन्न मध्ये पकडलं जातं. शेतीभातीतनं काही उत्पन्न मिळत असेल किंवा अजून काही उत्पन्नाचे सोर्सेस असतील, स्रोत असतील, एखादी व्यक्ती 2-2 जॉब करत असेल किंवा घरच्या बिझनेसमध्ये पण काही कुठंतरी पार्टनरशिप आहे किंवा काही कुठनं तरी काहीतरी मिळतंय. सो ह्या
ज्या पद्धतीचं म्हणजे येणारं उत्पन्न, मग ते कुठल्याही सोर्समधनं असू दे, इन्व्हेस्टमेंटमधनं येणारं उत्पन्न सुद्धा, FD वरती आपल्याला माहिती आहे आपल्याला इंटरेस्ट मिळतो, किंवा आपले जे म्युच्युअल फंड्समधली गुंतवणूक असते त्याच्यावरती आपल्याला परतावा मिळत असतो. तर अशा पद्धतीचं कुठलंही उत्पन्न हे उत्पन्नाच्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. फक्त असं उत्पन्न की जे खूपच फ्लक्च्युएटिंग आहे, म्हणजे मला आज 100 रुपये मिळालेत पण हे 100 रुपये मला पुढचे 6 महिने मिळतीलच याची गॅरंटी नाही. अशा पद्धतीचं जे उत्पन्न आहे तेवढं फक्त फारसं लक्षात घेतलं जात नाही. मग हे उत्पन्न स्त्री आणि पुरुष हा जो क्रायटेरिया आहे हा दोघांनाही सारखा आहे, तर हे उत्पन्न लक्षात घेतलं जातं. आता दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षण. तर शिक्षण आणि उत्पन्न याचा काय संबंध आहे? कारण आपल्याला माहिती आहे की एखादा BE झालेला व्यक्ती असेल तर त्याला चांगला जॉब नाही मिळाला तर त्याला 10,000 रुपये पगार असू शकतो, आणि एखाद्या BE झालेल्याच व्यक्तीला महिन्याला 3 लाखही मिळू शकतात. मग आता प्रत्येक BE झालेल्या व्यक्तीला 3 लाख रुपये मिळतात असं आपण तर गृहीत नाही धरू शकत. मग शिक्षणाचा आणि उत्पन्नाचा काय संबंध आहे? तर शिक्षणाचा आणि उत्पन्नाचा संबंध असा आहे की शिक्षण घेतल्यामुळं तुम्हाला जॉब मिळण्याचे, तुम्हाला नोकरीच्या संधी मिळण्याचे चान्सेस वाढतात. आता तुम्ही हसाल, मला मान्य आहे आपल्याकडे मार्केटमधली जी परिस्थिती आहे. पण हे पहा, आपण इंडिव्हिज्युअल उदाहरणं घेऊन मी हा व्हिडिओ बनवत नाहीये. हा व्हिडिओ जनरल उदाहरणं घेऊन मी बनवते. त्यामुळं एक शिक्षण झालंय म्हणल्यावरती बाबा एक ठराविक तुमचं शिक्षण आहे तर तुम्हाला एक ठराविक पद्धतीची नोकरी मिळणं अपेक्षित आहे असं एक गृहीतक असतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की आपण जेव्हा शिक्षण घेतो आणि आपण जेव्हा नोकरीला लागतो, ठीक आहे, मला 3 लाखाची नोकरी नाही मिळाली, मला 10,000ची तर नोकरी मिळाली. मला ह्याचा अर्थ काय, तर 3 लाखाची नाही पण निदान 10,000ची तरी नोकरी मी मिळवू शकते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की ठीक आहे, तुम्ही 3 लाख रुपये नका कमवू, अरे पण नुसतं हातावर हात धरून तर नका बसू. शिक्षण मिळवलंय, काहीतरी तर करा. हे जे आहे ना, काहीतरी तर करा, हे काहीतरी तर करा, हे आता हळूहळू दोघांनाही ऍप्लिकेबल व्हायला लागलेलं आहे. पूर्वी हे स्त्रियांना ऍप्लिकेबल नव्हतं, पण आता स्त्री आणि पुरुष दोघांनाही इक्वली ऍप्लिकेबल व्हायला लागलेलं आहे. ममता जयस्वालच्या केसमध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की जर एखादी स्त्री शिक्षित आहे, अगदी व्यवस्थित चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, सगळं आहे, पण ती काहीही प्रयत्न करत नाहीये नोकरी धंद्याचे आणि नवऱ्याकडनं मेंटेनन्स मागतीये आणि नवऱ्याने तिला कायम मेंटेनन्स द्यावा, तिला पोसावं अशी अपेक्षा करते, तर ते चुकीचं आहे. सेम अँगलवरती विचार केला तर काही वेळेला असं होतं, आम्ही असं पाहतो की मेंटेनन्सची केस कोर्टात केल्यानंतर नवरा येतो आणि नवरा सांगतो की मी तर नोकरी सोडली, माझ्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नाहीये, मी कुठं मेंटेनन्स देऊ. एक लक्षात घ्या, मी नोकरी सोडली हे कारण होऊ शकत नाही मेंटेनन्स नाकारण्याचं. कोर्ट अजिबात हे कारण लक्षात घेणार नाही. कोर्ट विल टेक इन टू कन्सिडरेशन कपॅसिटी टू अर्न. तुम्ही किती कमवू शकता, तुम्ही नोकरी सोडलीत, तुम्ही ज्या नोकरीत होतात त्या नोकरीमध्ये असताना तुम्हाला किती पगार होता, हा विचार केला जातो तुमची कपॅसिटी ठरवताना. आणि जर तुम्हाला काहीच नोकरी नसेल, असं जर का तुमचं म्हणणं असेल की मला लग्न झाल्या दिवसापासूनच मला नोकरी नव्हती, तुम्ही असं म्हणू शकत नाही. कारण लग्न केलं याचा अर्थ तुम्ही जबाबदारी घ्यायची तयारी दाखवलीत. जबाबदारी घ्यायची तयारी दाखवलीत तर जबाबदारी पार पाडा. आणि त्यामुळं मला उत्पन्नाचं साधन नाही हा ग्राउंड, हा आधार, हा पोटगी नाकारण्यासाठी होऊ शकत नाही. कोर्ट अशा पद्धतीचं तुमचं जे स्टेटमेंट आहे ते कधीही ऍक्सेप्ट करणार नाही. आता आपण जेव्हा ह्या नोकरीविषयी किंवा कॅपॅसिटी टू अर्न विषयी बोलतो ना, त्यावेळेला स्त्रियांची जी कॅपॅसिटी टू अर्न आहे ना, ती थोडी वेगळ्या अँगलला लक्षात घ्यावी लागते. कारण काही वेळा असं होतं की स्त्रिया जरी कितीही शिकलेल्या असल्या तरी घरच्या जबाबदाऱ्यांमुळं, मुलाबाळांच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणा किंवा इतर काही घरगुती कारणांमुळं तिला नोकरी करता येत नाही किंवा तिला नोकरी करू दिली जात नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी हे असं घडतं, भुवया उंचावू नका असं कुठं घडतं का वगैरे वगैरे, अजून खूप ठिकाणी असं घडतं. मग अशा वेळेला त्या स्त्रीचं कितीही चांगलं शिक्षण असेल तरी एक्सपिरियन्स नसेल तर आज जर का ती नोकरी मागायला गेली तर तिला नोकरी मिळणं इतकं सोपं नाही. मिळाली तरी तिच्या एज्युकेशनच्या अँगलनी बाकीच्यांना मिळतोय तेवढा पगार तिला मिळेल असं नाही. आणि म्हणून पोटगीची जेव्हा ऑर्डर केली जाते, मेंटेनन्सची जेव्हा ऑर्डर केली जाते, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ऑर्डर केली जाते. मग आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की जर का ह्या सगळ्या गोष्टी घेऊन लक्षात केली जाते, या सगळ्यामध्ये अजून एक मुद्दा राहिला माझा सांगायचा, तो म्हणजे प्रॉपर्टी. किती प्रॉपर्टी आहे, तर आता मगाशी मी म्हणलं की इंट्रीम मेंटेनन्सच्या वेळी प्रॉपर्टीचा विचार लक्षात घेतला जात नाही, तो परमनंट मेंटेनन्सच्या वेळी लक्षात घेतला जातो. पण ही प्रॉपर्टी का लक्षात घ्यायची असते,
त्या प्रॉपर्टीवरती जरी इंटरिम मेंटेनन्स ठरत नसला तरी प्रॉपर्टीवरती लक्षात येतं ना आपल्याला की ह्या व्यक्तीची एक साधारण आर्थिक कुवत काय आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. मग आता पुढचा प्रश्न आपल्याला पडतो की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात ठीक आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी कोर्टापुढे आणायच्या कशा? कारण आपल्याला माहिती आहे की एक कोर्टापुढे गेलं की माणूस खरं बोलतच नाही असा आपला एक ठाम समज आहे. खूपदा तसं घडतंही नाही असं नाही, पण मग आता ह्याच्यासाठी काय पर्याय? तर अशा पद्धतीनं उत्पन्न लपवण्याचे म्हणा किंवा कोर्टापासनं ह्या गोष्टी लपवून ठेवायचे जे काही प्रकार घडतात ते घडू नयेत. म्हणून आपल्याकडे आता सुप्रीम कोर्टाने रजनीश वर्सेस नेहा ह्या केसमध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीनं जी पोटगी मागतीये आणि प्रत्येक व्यक्तीनं जिच्या विरुद्ध पोटगी मागितलेली आहे अशा व्यक्तीनं ॲसेट्स अँड लायबिलिटी ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल करायचं. ॲसेट्स अँड लायबिलिटी ॲफिडेव्हिट म्हणजे काय? नेम इट सेल्फ सजेस्ट. तुमचे ॲसेट्स काय आहेत, तुमच्या लायबिलिटीज काय आहेत. मगाशी मी उत्पन्नाविषयी बोलले, प्रॉपर्टीविषयी बोलले. अहो मला 3 लाख रुपये उत्पन्न आहे, पण माझा तो मला हप्ते भरावे लागतात महिन्याला 2 लाख रुपये. त्याचं काय? कुठले हप्ते भरावे लागतात? सगळे हप्ते हे लायबिलिटीमध्ये येत नाहीत. आपण जर का म्हणत असू की माझ्यावरती लायबिलिटी आहे, तर लायबिलिटी शुड बी जेन्युइन लायबिलिटी. मी 2 लाख रुपये हप्ता भरतो हे काय दाखवतं? तर 2 लाख रुपये हप्ता भरण्याची माझी कपॅसिटी आहे, म्हणून मी 2 लाख रुपये हप्ता भरण्यासारखं लोन घेतलंय. आणि त्यामुळं या एकात एक बऱ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून खूपदा असं होतं की हे जे असे ग्राउंड्स जे आपल्याला वाटतात की जे आपल्याला मेंटेनन्सच्या ऑर्डरमध्ये मदत करतील ते प्रत्यक्षात आपल्या विरोधात गेलेले आपल्याला दिसतात. मगाशी मी म्हटलं होतं की स्त्रियांचा जेव्हा आपण मेंटेनन्सचा विचार करतो तेव्हा त्यांचं उत्पन्न किती आहे किंवा स्त्री केवळ कमावती आहे म्हणून तिला मेंटेनन्स द्यायचा नाही का? तर त्याचं उत्तर हो किंवा नाही हे त्या त्या फॅक्ट्सवरती ठरतं. तर रेखा मल्होत्रा वर्सेस दीपक मल्होत्रा ह्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने खूप छान निर्णय दिलेला आहे किंवा ह्या केसच्या फॅक्ट्स खूप इंटरेस्टिंग आहेत. या केसमध्ये ना ती जी स्त्री होती ती स्त्री खूप चांगल्या पोस्टला नोकरी करत होती आणि अगदी मुंबईतल्या चांगल्या एरियामध्ये राहत होती. ती स्वतःच्या पायावरती उभं असणं ज्याला आपण म्हणतो इंडिपेंडंट लेडी अशा पद्धतीची होती आणि तिचा नवरा ऑब्व्हियसली चांगला कमवत होता. पण त्या दोघांच्या इन्कममध्ये खूप तफावत होती आणि ही तफावत असल्यामुळं ती नोकरी करत असूनही कमावती असूनही तिला मेंटेनन्स दिला गेला. जेव्हा आपण मुलाबाळांच्या मेंटेनन्स विषयी बोलतो तेव्हा जर नवरा आणि बायको दोघंही कमावते असतील तर त्यांनी मुलांचा मेंटेनन्स हा त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये करायचा आहे. रेशो काढायचा, तेवढी रक्कम आईनं द्यायची, तेवढी जी काही रेशो असेल तेवढी रक्कम वडिलांनी द्यायची असा ठरवला जातो मुलांचा मेंटेनन्स. आई वडिलांच्या मेंटेनन्ससाठी काय आहे तर आई वडिलांना स्वतःचं काय उत्पन्न आहे का, स्वतःची काही प्रॉपर्टी आहे का वगैरे वगैरे याच सगळ्या गोष्टी. एक लक्षात घ्या, कायद्याची जी बेसिक प्रिन्सिपल्स असतात ना ती सगळीकडे सारखी असतात. त्यामुळे बेसिक प्रिन्सिपल कायद्याचं काय आहे तर इन्कम आणि लायबिलिटी पहा. मग ही इन्कम आणि लायबिलिटी कोर्टासमोर येण्यासाठी मी आता सांगितलं तसं सुप्रीम कोर्टाने ॲसेट्स अँड लायबिलिटीचा पर्याय आणलेला आहे. ॲसेट्स अँड लायबिलिटी ॲफिडेव्हिटची जी लिंक आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तुम्ही जर ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की किती एक्झॉस्टिव्ह बनवले, काय काय गोष्टी लक्षात घेऊन बनवल्यात की कुठेही लपवा छपवीला वाव ठेवलेला नाही. तुमचं जी इन्व्हेस्टमेंट आहे, ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला डिस्क्लोज कराव्या लागतात. आणि का डिस्क्लोज कराव्या लागतात तर जर तुम्ही खोटं बोललात ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये तर खालीच त्याच्या तरतूद दिलेली आहे की जर तुम्ही खोटं बोललात ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ क्राईम. तो गुन्हा आहे आणि तुम्हाला त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल. आणि त्यामुळं कायम लक्षात ठेवा, जर का मेंटेनन्सचा अर्ज असेल तुमच्या विरुद्ध किंवा तुम्ही तुमच्या बाजूने केलेला असेल तर ॲसेट्स अँड लायबिलिटीसाठी इन्सिस्ट करा. केवळ ॲसेट्स अँड लायबिलिटी नाही तर त्याच्या सपोर्टिंग डॉक्युमेंटसाठी इन्सिस्ट करा. एखादी व्यक्ती केवळ तोंडी काहीतरी बोलतेय, केवळ येऊन काहीतरी सांगतेय याच्यावरती कोर्टाने विश्वास ठेवणं अपेक्षित नाही. त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मिळणं हे हा आपला अधिकार आहे. त्यासाठी आपण कोर्टाकडे विविध प्रकारचे अर्ज करू शकतो. याविषयीची अजून माहिती जाणून घेण्यासाठी मी मगाशीच सांगितलं तसं माझे हे असेच सतत व्हिडिओज येत राहणार आहेत. ते बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.